Good morning, one and all, and welcome back to the class of Compulsory English. In the last lecture, we have completed the chapter Two Gentlemen of Verona, and the author of that chapter is A.J. Cronin. I hope you have understood the chapter very well, as nobody has asked me the question regarding it. In this way, we have completed one poem, Where the Mind is Without Fear by Rabindranath Tagore, and Two Gentlemen of Verona by A.J. Cronin. Soon I will take your test on both these lessons, or prose or poetry. So prepare yourself very well and point out some points to solve the questions regarding those two prose and poems. Okay. So today we will begin with the second chapter, which is chapter number 3, and the name of that chapter is Go Kiss the World. Go Kiss the World by Subrata Bagchi. In this lecture, we will see some information regarding our author Subrata Bagchi, and in the second part we will come across outline of the chapter. So I will read the information of Subrata Bagchi first. Subrata Bagchi is one of the co-founders of Mindtree, a leading IT solutions company. सुब्रतो बॅगची हे एक फार मोठे को फाउंडर होते, किंवा काही को फाउंडर मधले एक होते. कशाच्या? माइंडट्री नावाच्या. आणि माइंडट्री काय आहे? अ लीडिंग ग्लोबल IT सोल्युशन्स कंपनी. जगामधली एक प्रख्यात किंवा जी खूप चांगल्या प्रकारे काम करते अशी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या फील्डमधली सोल्युशन्स देणारी कंपनी. An innovative thinker, Bagchi rose in life by dint of untiring toil. An innovative thinker. You might have come across this word innovation. Innovation म्हणजे एखादी नवीन गोष्ट निर्माण करणे. तुम्ही डिस्कवरी या शब्दाचा अर्थ ऐकला असेल. कोलंबस डिस्कवर्ड इंडिया म्हणजे इंडिया ऑलरेडी तिथे अस्तित्वात होता, परंतु जगाला भारत माहिती कोणी करून दिला? तर तो ख्रिस्तोफर कोलंबस यांनी. आता मग इनोव्हेशन म्हणजे काय? इनोव्हेशन म्हणजे, आता बघा, विमानाचा शोध कोणी लावला? तर रॉजर ब्रदर्स यांनी विमानाचा शोध लावला असं म्हणतात. म्हणजे त्यांनी ती गोष्ट काय केली? इनोव्हेट केली. तर इनोव्हेशन म्हणजे निर्माण करणे आणि डिस्कवर म्हणजे शोधणे, फक्त एवढंच लक्षात ठेवा. बॅगची रोज इन लाईफ बाय डिंट ऑफ अनटायरिंग टॉईल. आपल्या आयुष्यामध्ये बॅगची मोठे झाले. रोज म्हणजे ग्रो झाले, त्यांची प्रगती झाली. रोज हा राईज या शब्दाचा पास्ट टेन्स आहे. राईज, रोज आणि रिझन. आता रोज म्हणजे मोठे झाले. कशामुळे मोठे झाले ते? बाय द डिंट ऑफ अनटायरिंग टॉईल. त्यांना एक गोष्ट लागलेली होती. कुठला डिंट लागला होता? अनटायरिंग टॉईलचा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अनटायरिंग टॉईल? अनटायरिंग म्हणजे आपण टायर्ड फिलिंग करत आहे, म्हणजे मी थकलेलो आहे. अनटायरिंग म्हणजे न थकता. आणि टॉईल म्हणजे अथक परिश्रम, कठोर परिश्रम, खूप हार्डवर्क. टॉईल म्हणजे हार्डवर्क आणि अनटायरिंग म्हणजे न थकता केलेले परिश्रम. त्यामुळे आपले सुब्रतो बॅगची काय झाले? खूप मोठ्या पदावरती जाऊन पोहोचले. ही कम्प्लिटेड हिज स्टडीज डिस्पाइट न्यूमरस ऑब्स्टॅकल्स. त्यांनी आपलं शिक्षण जे आहे, सुब्रतो बॅगची यांनी आपलं शिक्षण न्यूमरस ऑब्स्टॅकल्सला ओव्हरकम करत
कंप्लीट केलं. न्यूमरस म्हणजे अगणित आणि ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे आले, परंतु त्या प्रत्येक अडथळ्यावर मात करीत त्यांनी आपल्या शिक्षण पूर्ण केलं. ही गेव अप हिज गव्हर्नमेंट जॉब अँड जॉईन्ड DCM ॲज अ मॅनेजमेंट ट्रेनी इन 1977. त्यांनी आपला सरकारी नोकरीचा राजीनामा दिला, त्याग केला आणि DCM नावाची एक मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्या कंपनीमध्ये त्यांनी 1977 साली जॉईन केलं. बॅगची लॅटर मूव्ड टू द IT इंडस्ट्री अँड वर्क विथ अ नंबर ऑफ IT कंपनीज इन डिफरंट इम्पॉर्टंट कॅपॅसिटीज. त्यानंतर बॅगची यांनी IT इंडस्ट्रीकडे आपला कल वळवला आणि त्यांनी खूप साऱ्या असंख्य अशा IT कंपनीसोबत काय केलं, काम केलं, ज्यांच्या कॅपॅसिटीज कशा होत्या, वेगवेगळ्या होत्या. कुठली कंपनी छोटी होती, कुठली मोठी होती, कुठली खूपच मोठी होती. तर प्रत्येक प्रकारच्या कंपनीमध्ये त्यांनी आपलं योगदान त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. ही हॅड अ लॉंग स्टिंट विथ विप्रो. त्यांचं सगळ्यात लांब जे नातं राहिलं, ज्या ठिकाणी काम केलं, तर ती कंपनी होती विप्रो. इन 1999 ही को फाउंडेड माइंडट्री. 1999 साली काही लोकांनी येऊन त्या ठिकाणी एक कंपनी सुरू केली, ज्याचं नाव होतं माइंडट्री, आणि त्याचे फाउंडर म्हणून किंवा सहसंस्थापक म्हणून आपल्या सुब्रतो बॅगची यांनी तेथे हजेरी लावली. हिज प्रोफेशनल कमिटमेंट्स हॅव कॅरीड हिम ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्यांचा जॉब असा होता, अशा प्रकारचा होता, प्रोफेशनल कमिटमेंट्स आपण एकमेकांना केलेला वादा इरादा. तर त्यांचे जे प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक जे संबंध होते, त्या संबंधांमुळे त्यांना पूर्ण जगभर फिरण्याचा योग आला, त्यांना फिरावं लागलं. हिज व्हास्ट एक्सपिरियन्स ॲज अ प्रोफेशनल अँड कीन डिझायर टू शेअर हिज आयडियाज विथ अदर्स हॅव मेड हिम अ पॉप्युलर स्पीकर. त्यांचा खूप दांडगा अनुभव आणि त्यांचा खूप जास्त प्रोफेशनलिझम, म्हणजे प्रोफेशनलिझमचा अर्थ काय होतो, तर आता बघा, आपण म्हणतो की ऋतिक रोशन एक ॲक्टर आहे. प्रोफेशनल का बरं म्हणतो आपण त्यांना, त्याचं प्रोफेशन म्हणजे काय, तर कुठल्याही प्रकारची वैयक्तिक तक्रार न देता त्यांनी त्या ठिकाणी काय करायचं, आपला परफॉर्मन्स 100% द्यावा. सचिन तेंडुलकरचं उदाहरण पाहू आपण. सचिन तेंडुलकरचे वडील मरण पावले आणि आपल्या वडिलांचा अंत्यसंस्कार विधी आटोपून जेव्हा त्यांनी कमबॅक केलं, तेव्हा त्या कमबॅकच्या पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी शतक झळकावलं. त्याला म्हणतो आपण प्रोफेशनलिझम. तर आपले जे सुब्रतो बॅगची ऑथर होते, हे पण त्यांच्या प्रोफेशनलिझमसाठी फार प्रचलित होते. आणि त्यांचा जो कीन इंटरेस्ट होता, जास्त इच्छा, कीन डिझायर म्हणजे इच्छा, तर त्यांची ती जी डिझायर आहे, कीन डिझायर कशाची, टू शेअर हिज आयडियाज विथ अदर्स. आपल्याला ज्या कल्पना सुचलेल्या आहेत, ज्यामुळे आपण सक्सेसफुल झालेलो आहे, अशा कल्पनांना त्यांनी दुसऱ्यांसोबत शेअर करणं त्यांना आवडत असे. त्यांची ती मनस्वी इच्छा असायची. कीन डिझायर टू शेअर हिज आयडियाज विथ अदर्स हॅव मेड हिम अ पॉप्युलर स्पीकर. आणि त्या माध्यमातूनच ते एक खूप चांगले असे वक्ते बनले. अँड वन ऑफ द बेस्ट सेलिंग बिझनेस ऑथर्स. आणि असा ऑथर बनले की जगामधले भारतामध्ये ज्यांची पुस्तकं सगळ्यात जास्त खपतात किंवा विकल्या जातात, तर असे ऑथर ते बिझनेस या फील्डशी रिलेटेड बनले. बॅगची हॅज ऑलवेज व्हॅल्यूड प्रिन्सिपल बिफोर प्रॉफिट्स. आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे कुठला, तर नेहमी त्यांनी फायद्याच्या ऐवजी तत्वांना महत्त्व दिलं. म्हणजे आज आपण बघतो की कोरोनासारख्या काळामध्ये
काही हॉस्पिटल स्टेटमेंट देण्याकरिता लोकांकडून भरमसाठ पैसा उकळतात, परंतु प्रोफेशनलिझममध्ये अशा प्रकारची गोष्ट आपल्या बॅची यांना पटत नव्हती. ही हॅज ऑलवेज गिवन इम्पॉर्टन्स टू प्रिन्सिपल्स रादर दॅन प्रॉफिट. फायद्याला महत्त्व देण्याऐवजी त्यांनी नेहमी तत्वांना महत्त्व दिलं. नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स द आउटलाईन ऑफ द स्टोरी. An inspiring speech delivered by Subrata Bagchi to students at Indian Institute of Management, Bangalore. हा जो धडा आहे गो किस द वर्ल्ड, हा त्यांनी IIT मॅनेजमेंट बँगलोर IIM बँगलोर या कॉलेजमध्ये दिलेलं त्यांचं भाषण आहे. हा जो धडा आहे तो गो किस द वर्ल्ड opens our eyes to a whole new definition of success. हा जो धडा आहे गो किस द वर्ल्ड, हा आपले डोळे उघडतो आणि आपल्यासमोर यशाची एक नवीन व्याख्या आणून ठेवतो. थ्रू हिज विग्नेट, बॅगची शोज us how parents, although materially frugal, lived a life in values अँड मॉरल स्टँडर्ड्स. त्यांच्या अनुभवावरून त्यांनी आपल्याला असं दाखवून दिलं की आपले आई वडील ऑल दो मटेरियली फ्लुगल, त्यांच्याकडे काही असो नसो, म्हणजे त्यांच्याकडे प्रॉपर्टी असेल नसेल, नसली तर काय करायचं, लिव्ड अ लाईफ ऑफ रिच व्हॅल्यूज अँड मॉरल स्टँडर्ड्स. त्यांच्याकडे कुठली धनदौलत, कुठली साधन संपत्ती नसताना आपल्या आईवडिलांनी कसं आयुष्य जगलेलं आहे, रिच इन व्हॅल्यूज, तत्वांनी भरपूर असेल, ओतप्रोत असलेलं, तत्वांना फार महत्त्व असलेलं आयुष्य त्यांनी जगलं. आणि मॉरल स्टँडर्ड्स, जीवन जगताना नैतिकता फार महत्त्वाची आहे, तर त्या नैतिकतेच्या उंच पातळ्या त्यांनी त्या ठिकाणी तयार करून ठेवल्या आपल्या आईवडिलांनी. ऑल्दो मटेरियली फ्युगल, परंतु त्यांच्याकडे काहीच नव्हतं. This laid the foundation of his principles and made him realize that success is all about looking beyond self-interest and living a life of integrity, dignity, grace and service. आणि यामुळेच त्यांच्या आयुष्याचा जो पाया आहे तो पाया तत्वांनी बनला आणि त्यांना असं रिअलाइज झालं, त्यांना असं कळून चुकलं आपल्या लेखकाला की सक्सेस इज ऑल अबाउट लुकिंग बियॉन्ड सेल्फ इंटरेस्ट. सक्सेस काय आहे तर आपल्या मतलबाला सोडून किंवा आपल्या मतलबी गोष्टींना सोडून, आपल्या स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी सोडून जे काही आपल्याला त्याच्या पलीकडे समजेल, सुचेल, तर ती सुचणारी गोष्ट कुठली, लिव्हिंग अ लाईफ ऑफ इंटेग्रिटी, सर्वांसोबत मिळून मिसळून राहणे. नाहीतर काही लोकांना श्रीमंत झाल्याबरोबरच आविर्भाव येऊन जातो. डिग्निटी, उदात्त असं माणसाचं जीवन असलं पाहिजे. त्यामध्ये कुठल्याही फायद्यासाठी आपण एकदम खालच्या स्तराला जाऊन काम करणे ते योग्य नाही. तर प्रत्येक ठिकाणी आपली प्रतिष्ठा आपण मेंटेन केली पाहिजे. इंटेग्रिटी म्हणजे सगळ्यांसोबत सोबत राहणे, डिग्निटी म्हणजे आपलं स्टँडर्ड जे आहे ते आपण मेंटेन करणे. ग्रेस म्हणजे काम करताना एखादी सुबकता आपल्यामध्ये असली पाहिजे. ग्रेसफुली, इझिली आपण ते गोष्ट करू शकलो पाहिजे. त्यामधल्या आपण टॅक्टिक शिकून घेतल्या पाहिजे. आणि सर्व्हिस म्हणजे आपण जर काम करतोय तर त्यामधून कोणाची तरी आपण सेवा करतोय, तो सेवाभाव त्यात असला पाहिजे, असं आपल्या सुब्रतो बॅगची यांचं म्हणणं आहे. So in the very next lecture, we will come across the text and I will explain it to you. So take rest for today and read the information which I have taught to you and contemplate on it. And if you have some question regarding it, you can contact me. So till then, thank you very much. Take care. Goodbye.